आज ना मी डायरेक्ट 11ला सुटले होते. घरचे जास्त बोलत नाही म्हणून चांगलाच फायदा उचलते मी. असं नाही की बोलतच नाही म्हणून बोलतात, पण एवढं नाही. मग उशिरा उठले तर काम पण उशीरच झाले. पण सर्वात आधी मी फ्रेश झाले, आवरत बसले काम. आणि आज वातावरण पण मस्त होतं म्हणून थोडं फिरून पण घेतलं. आणि हा, एक दिवस फिरते आणि 4 दिवस आराम करते बरं का मी. आणि मला सर्व बोलतात तू थोडी मोठू झाली आहे म्हणून थोडं डाएट करत जा. मग मी विचार करते, पण फक्त विचारच करते बरं का. डाएटचा डी पण नाही करत कधी. आणि मला असं वाटतं मी कधी करणार पण नाही. लोक जगण्यासाठी खाता, पण मी खाण्यासाठी जगते असं म्हटलं तरी चालेल. बरं, तो डाएटचा विषय जाऊ द्या. इथे मी मोमोज बनवत होते. आधी मी मैद्याचं सॉफ्ट पीठ मळून घेतलं. अर्धा तासासाठी मी त्याला रेस्टला ठेवून दिलं. आणि मम्मी स्वयंपाक करत होते म्हणून मी बाहेर बसूनच व्हेजीसला बारीक बारीक कट करून घेतलं. गोबीला पण कट करत होते, पण ती काही बारीक नव्हती होत माझ्याकडून. तर मिक्सर मधूनच जाड मोठं वाटून घेतलं, पण त्याचं बेसनच होऊन गेलं. कढाईमध्ये थोडं तेल टाकलं आणि दिलं सर्व व्हेजीस टाकून. मग थोडी काळी मिरची पण टाकली आणि सॉफ्ट होईपर्यंत कमी गॅसवर होऊ दिलं. मग मी गॅस टेबलला चांगलं स्वच्छ धुवून पुसून घेतलं, कारण मला त्याच्यावरच मोठी पोळी बनवायची होती. मी बनवून घेतल्या छोट्या छोट्या पुऱ्या आणि त्यात थोडी थोडी स्टफिंग पण भरून घेतली. मोमोजचा शेप काही जमत नव्हता, मग काय भारत पाकिस्तानचा शेप देऊन बनवून घेतले मोमोज.